नागपुर शहर में महानगर पालिका चुनाव के मद्देनजर लागू आचार संहिता के बीच अजनी थाना पुलिस ने अवैध हथियार के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। गश्त के दौरान मिली गुप्त सूचना पर पुलिस ने पार्वती नगर स्थित एक मकान पर छापा मारा। कार्रवाई में एक बिना लाइसेंस माउजर और 2 जिंदा कारतूस बरामद किए गए हैं। पुलिस ने सागर पाल और प्रमोद सूर्यवंशी को हिरासत में लेकर उनके खिलाफ मामला दर्ज किया है। आगे की जांच जारी है। नागपूर शहर हद्दीत महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व परिसरात मनपा निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे। त्यामुळे वरिष्ठांनी सक्त आदेश दिलेले आहेत की कोणीही हत्यार बाळगत असल्यास किंवा कोणीही गुन्हेगारी कारवाईत संलिप्त असल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्याच्या सूचना आणि आदेश माननीय CP साहेब, त्याच्यानंतर माननीय जॉइंट CP साहेब, त्याच्यानंतर आमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री शिवाजी राठोड साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्रीमती रश्मिता राव सर, त्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नरेंद्र हिवरे सर यांनी आम्हाला दिलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आमचे DB पथकाचे पोलीस अंमलदार अतुल टिकले यांना 4 दिवसापूर्वी गोपनीय माहिती मिळाली होती की एका व्यक्तीकडे पोलीस ठाणे अजनी हद्दीत पिस्टल असल्याची गोपनीय माहिती होती। त्यावरून त्यांनी सदर माहितीची शहानिशा केली असता व पडताळणी केली असता पिस्टल असल्याबाबत खात्री झाल्याने त्यांनी छापा पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये छापा कारवाई केली असता एका थैलीमध्ये पिस्टल व 7.65 mm चे 2 राऊंड माउजर पिस्टल हँडमेड भेटलेली आहे। त्याची जवळपास किंमत 80,000 व राऊंडची किंमत 2,000 रुपये, 82,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणि सदर कारवाई ही पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये आमच्या DB पथकाने केलेली आहे। तर त्या अनुषंगाने शासनाचं धोरण आहे एक गोळी एक जीव। तर या 2 गोळ्या ताब्यात घेतल्यामुळे आम्हाला भविष्यात होणारी दुर्घटना किंवा भविष्यात होणारा क्राईम हे वाचविता आला आहे। आणि सदर कारवाईमध्ये आम्ही हे वेपन कुठून आलेले आहे याचा मागोवा घेऊन इतर आरोपींना सुद्धा अटक करणार आहोत। तर सदर कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, अतुल टिकले, अविनाश चंगोले, त्यानंतर विपिन पिल्लेवान, पोलीस अंमलदार मपोशी रुखसार आणि हिमांशू आणि अभिषेक, माननीय पोलीस उपायुक्त कार्यालयाचे हिमांशू आणि अभिषेक यांनी वेळोवेळी तांत्रिक तपासात मदत केलेली आहे आणि सदर कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। पोलीस ठाणे अजनी येथे अपक्रमांक 9/26 कलम 325 भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर पार्वतीनगर गल्ली नंबर 3 मध्ये सागर ब्रिजमोहन पाल याच्या घरी सदरचं पिस्टल जप्त करण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे त्याने माहिती दिल्यावरून त्याने सदरचे वेपन प्रमोद राजेंद्र सूर्यवंशी हा राहणार दत्तधाम नगर प्लॉट नंबर 3 पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत, मानेवाडा पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत राहणार आहे, त्याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। आणि दोन्ही आरोपींना आज आम्ही PCR करिता माननीय न्यायालयासमक्ष हजर करणार आहोत। लोकवाणी न्यूज के लिए विशाल बंबरवार की रिपोर्ट।